चायला मोसम तर काही सांगता येत नाही बरं का, कधी पाऊस पडतो कधी ऊन पडतं. आता सकाळी तर झोपेतून उठलो पण पाहत होत काय जिकडे पाहत तिकडे नुसतं दुखत ना भाऊ, काय सांगू तुम्हाला, इतका बेकार विषय अरे बाप. मग काय म्हणलं मोसम तर बदलत राहतो बरं का, पण आपल्या सकाळच्या 12 भानगडी काही बदलत नाही. त्याच्यामुळे म्हणलं सकाळच्या सगळ्या 12 भानगडी आवरून घेऊन डायरेक्ट गॅरेजवर जाऊ. मग नंतर गॅरेजवर आलो, गॅरेजवर तुम्हाला तर माहिती काय काम राहतं भाऊ, त्याच्यामध्ये पण आपल्याला एक काम होतं बरं का. आपल्या मामास पोरग मुंबईला जाणार होतं ते ना कन्नडून जाणार होतं बरं का. म्हणलं चला आता त्याला पण भेटून जाऊ. त्यानं कॉल केला म्हणे मी बस स्टँडवर आलो, म्हणलं चला आता त्याला भेटून वगैरे घेऊ बरं का. मग काय भाऊला म्हणलं 5 मिनिटात बस स्टँडून जाऊन येतो, माझ्या मामास पोरग गेले म्हणलं त्याला भेटून वगैरे येतो बरं का. तिथं आलो मामास पोरला भेटलो वगैरे बरं का. त्याला बस वगैरे लागली होती, त्याला बसमध्ये बसून दिलं मस्तपैकी आलो गॅरेजवर आल्यानंतर आपली बुलेट चालू करायची होती बरं का. बुलेट चालू होतच नव्हती भाऊ, काय विषय झाला माहिती. तिच्या पेट्रोल टाकीमध्ये एक मोटर बसवलेली भाऊ खाली पेट्रोल येण्यासाठी बरं का. तिच्यामध्ये 3-4 लिटर पेट्रोल टाकलं तरी खाली पेट्रोल येत नव्हतं. म्हणलं काय विषय बरं का, टाकी वगैरे खोलली बरं का. तर त्याच्यामधली मोटर ना ती मध्ये निघून पडली होती, पण त्याच्यामुळे ना पेट्रोल खाली येत नव्हतं बरं का. ती टाकी वगैरे खोलली, मोटर वगैरे बसून दिली, बुलेट एकदम चालू केली बरं का टाकाटाक मध्ये. तरी पण याने एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाही बुलेटचा. आणि तो काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगा बरं का. तर मित्रांनो प्रॉब्लेम काही इंजिनचा नाही आणि वायरिंगचा नाही बरं का, वरच्या वर प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम जर सॉल्व्ह झाला तर एकदम भारी, नाही तर ती वस्तू जर नवीन टाकली ना गाडी एकदम टाकट मध्ये होऊन जाईल. आणि तो प्रॉब्लेम काय तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये सांगलच तुम्हाला. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक फॉलो काय जे असेल ते करून घ्या. मी तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय मित्रांनो.